हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी ज्योती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. ना भिजवायचं टेन्शन, ना तळायचं, ना लाटायचं. साबुदाण्यापासून आज आपण एकदम सोपी रेसिपी पाहणार आहोत. बऱ्याचदा काय होतं, उपवास असेल त्या दिवशी खूप गडबड होते. देवपूजा किंवा मग एखाद्या ग्रंथाचे पारायण असते, त्यामुळे खूप गडबड होते. मग अशा वेळी आपण साबुदाणा भिजवायचंच विसरतो. तेव्हा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. कोणाकोणाच्या बाबतीत असं होतं, उपवासाच्या दिवशी साबुदाणा भिजत घालायचं विसरून जातो. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या बाबतीत तर नेहमी असं होतं. तुम्हाला एक कटलेट तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता हे कटलेट बाहेरून कुरकुरीत आणि आतून किती मऊसूत झाले आहेत. त्यामुळे या व्हिडिओला पटकन एक लाईक करा. उपवासासाठी किंवा झटपट नाश्त्यासाठी हा साबुदाणा कटलेट एक उत्तम पर्याय आहे. साबुदाणा भिजत घालायचा वेळ वाचतो आणि कटलेट एकदम खुसखुशीत होतात. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. साबुदाणा कटलेट बनवण्यासाठी आधी आपण साबुदाणा छान भाजून घेऊयात. साबुदाणा भाजण्यासाठी कढई गरम करून त्यामध्ये 1 वाटी साबुदाणा घालूयात आणि हा साबुदाणा मंद आचेवरती हलका सोनेरी होईपर्यंत भाजून घेऊयात. साबुदाणा भाजण्यासाठी मला 1 ते 2 मिनिटच लागली. साबुदाणा छान भाजून झाला आहे. आता आपण गॅस बंद करूयात. साबुदाणा थंड झाल्यानंतर हा साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि या साबुदाण्याची छान बारीक पूड तयार करून घेऊयात. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे रवाळ पीठ तयार करून घ्यायचे. आता हे पीठ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि आता सेम त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मोठ्या साईजचे बटाटे घालूयात. मी इथे बटाटे अशा पद्धतीने कट करून घेतले आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत. बटाटे आपल्याला इथे कच्चेच वापरायचे आहेत. यामध्ये आता 4-5 हिरव्या मिरच्या घालूयात. चवीनुसार मीठ घालूयात आणि आता हे बटाटे छान बारीक वाटून घेऊयात. या बटाट्यांची आपल्याला एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बटाटे बारीक वाटून घ्यायचे. आता या साबुदाण्याच्या पिठामध्ये आपण जाडसर 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालूयात. मी इथे शेंगदाणे छान भाजून घेतले आणि त्याची साल काढून त्याचे छान कूट तयार करून घेतले आहे. कूट एकदम बारीक नाही वापरायचे, जाडसरच वापरायचे. त्यामुळे ते शेंगदाणे जेव्हा दाताखाली येतात तेव्हा त्याची टेस्ट खूप छान लागते. यामध्ये आता आपण तयार केलेली बटाट्याची पेस्ट घालूयात आणि हे छान एकजीव करून घेऊयात. हे सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित मळून घ्यायचे. पाणी घालायची सहसा गरज लागत नाही, कारण बटाट्यातील ओलसरपणा आणि साबुदाण्याची पावडर मिश्रण बांधून ठेवते. मिश्रणाचा छान एकत्र गोळा होत नसेल तर थोड्याफार प्रमाणामध्ये पाण्याचा वापर करायचा. तुम्ही बघू शकता मी इथे व्यवस्थित पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे. आता यावरती आपण झाकण ठेवून हे पीठ एक 10 मिनिटासाठी भिजत ठेवूयात, कारण बऱ्याचदा साबुदाणा पाणी चांगलं शोषून घेतो, त्यामुळे पीठ कोरडे होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे पीठ 10 मिनिटासाठी भिजत ठेवायचे. तुम्ही बघू शकता हे पीठ किती मोकळे कोरडे झाले आहे. भिजत ठेवताना तर किती ओलं होतं. साबुदाण्याने यामधलं सर्व पाणी शोषून घेतले आहे. आता हे पीठ एकदम मोकळे सुटसुटीत झाले आहे. त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी घालूयात. मी इथे 2 ते 3 चमचेच पाण्याचा वापर केला आहे आणि आता हे पीठ एकदम व्यवस्थित मळून घेऊयात. या पिठाचा छान गोळा तयार झाला पाहिजे इथपर्यंत हे पीठ मळून घ्यायचे. आता हात धुवून आपण कटलेट बनवायला सुरुवात करूयात. कटलेट बनवण्यासाठी अशा पद्धतीने या पिठाचा छोटासा गोळा करून त्याला कटलेटचा आकार द्यायचा, म्हणजेच गोल आणि अशा पद्धतीने चपटा आकार द्यायचा. कटलेटचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार असा अंडाकृती किंवा गोल ठेवू शकता, पण कटलेट एकदम पातळ बनवा, जेणेकरून ते आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील. आता अशाच पद्धतीने राहिलेले सर्व कटलेट तयार करून घेऊयात. तुम्ही बघू शकता आपले सर्व कटलेट तयार करून झाले आहेत. आता हे कटलेट आपण तेलामध्ये छान परतून घेऊयात. त्यासाठी मी इथे एक तवा गरम करून घेतला. तव्यावरती आता 1 चमचा तेल घालूयात आणि यामध्ये आता एक करून आपण तयार केलेले कटलेट घालूयात. हे कटलेट मंद आचेवरती सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत परतून घेऊयात. आता हे कटलेट आपण पलटी मारून घेऊयात आणि हे कटलेट दोन्ही बाजूंनी छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घेऊयात. तुम्ही बघू शकता हे कटलेट किती छान व्यवस्थित परतून झाले आहेत.
हे कटलेट दोन्ही बाजूने एकदम कुरकुरीत झाले आहेत। आता हे कटलेट आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊयात। हे कटलेट जर तुम्हाला अशा पद्धतीने परतून घ्यायचे नसतील तर तुम्ही हे कटलेट तेलामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता। तुम्हाला कटलेट तळून सुद्धा दाखवते। मी इथे कटलेट तळण्यासाठी अगोदरच कढईमध्ये तेल गरम करून घेतले होते। आता यामध्ये आपण एक एक करून कटलेट घालूयात आणि हे कटलेट मंद आचेवरती छान सोनेरी होईपर्यंत तळून घेऊयात। आता हे तळलेले कटलेट एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात जेणेकरून त्यातले अतिरिक्त तेल शोषले जाईल। आता हे सुद्धा कटलेट आपले छान तळून झाले आहेत। आता आपण हे कटलेट सर्व करूयात। तयार झाले मस्त कुरकुरीत असे साबुदाणाचे कटलेट। जर तुम्हाला कटलेट तळायचे नसतील तर तुम्ही त्यांना कमी तेलामध्ये शॅलो फ्राय सुद्धा करू शकता किंवा एअर फ्रायरमध्ये भाजून सुद्धा घेऊ शकता। या कटलेट सोबत तुम्ही दही किंवा उपवासाची हिरवी चटणी सुद्धा खाऊ शकता। ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर ही रेसिपी नक्की शेअर करा। तुम्हाला जर आपल्या सर्व रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो शेजारचे बेल आयकॉन सुद्धा नक्की क्लिक करा। बेल आयकॉन क्लिक केल्यामुळे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल, त्यामुळे तुमचा कोणताही व्हिडिओ स्किप होणार नाही। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा।